भरधाव एसटी बसची पिकअपला जोरदार धडक, 2 मजूर महिला जागीच ठार, 5 गंभीर जखमी. बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा येथे सकाळी 7:30 वाजेच्या सुमारास कापूस वेचणीला पिंपळगाव राजा इथं जाणाऱ्या मजूर महिलांच्या वाहनाला बसनं धडक दिली. या मालवाहू पिकअप वाहन क्रमांक MH38E2082 याला जाफराबाद जालना मार्गावरून भरधाव वेगानं येणाऱ्या एसटी महामंडळाच्या बस क्रमांक MH20BL2276 ने मागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात 2 मजूर महिला जागीच ठार झाल्या तर 5 महिला गंभीर जखमी झाल्या. यात मायाबाई सूरज काजळे वय वर्ष 45 राहणार बुरहानपूर मध्य प्रदेश आणि रिचा कासदेकर वय वर्ष 32 राहणार अमरावती यांचा मृत्यू झाला. सुहाना प्रतिराम इपणे वय वर्ष 16 राहणार नांदुरी तालुका धारणी, खुशबू बबलू पालवी वय वर्ष 17 राहणार तागमला तालुका खवनार जिल्हा बुरहानपूर, सुलोचना हारासिंग सहारे वय वर्ष 35 राहणार भगवानपुरा तालुका नांदोरी जिल्हा धारणी, पुरुषाने मंगल इपणे वय वर्ष 22 राहणार भगवानपुरा तालुका नांदुरी जिल्हा धारणी, नर्मदा सोनू इपणे वय वर्ष 45 राहणार नांदुरी तालुका धारणी जिल्हा अमरावती आदी गंभीर जखमी झाले. या भरधाव बसनं पिकअपला मागून जोरदार धडक दिली. यात 2 महिला ठार झाल्या असून 5 महिला जखमी झाल्या. जखमी महिलांना तात्काळ देऊळगाव राजा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यापैकी काहींची प्रकृती चिंताजनक आहे. अपघात इतका भीषण होता की ठार झालेल्या दोन्ही महिलांचं शरीर पूर्णपणे क्षतविक्षत झालं होतं. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची ही बस जाफराबादकडून जालनाकडे जात होती. दरम्यान परराज्यातून आणि अमरावती जिल्ह्यातून हंगामासाठी दाखल झालेल्या महिला मजूर देऊळगाव राजा परिसरातील कापूस वेचणी आणि जिनिंगच्या कामासाठी रोज सकाळी पिकअप वाहनानं जातात. सकाळी असंच वाहन थांबलेलं असताना महिलांना बसवताना हा अपघात घडला अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक ब्रह्मगिरी यांनी पथकासह घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलीस स्टेशनमध्ये मर्ग करण्यात आला असून पुढील तपासात गुन्हा नोंदवण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक ब्रह्मगिरी यांनी दिली आहे. या भीषण अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. स्थानिक डॉक्टर अक्षय गुठे आणि समाधान आघाव यांनी मदत कार्यात पुढाकार घेतला. देऊळगाव राजा पोलिसांनी बस चालकाला ताब्यात घेतले. अपघाताचं नेमकं कारण शोधण्यासाठी तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून मजूर महिलांच्या सुरक्षित वाहतुकीबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत. आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार TV 9 चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. ब्युरो रिपोर्ट, स्टार TV 9, देऊळगाव राजा, बुलढाणा.